तर मी अमेश स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण एक एक करत डिस्कस करत जाऊया। महावितरण म्हणजे महाडिस्कॉम आणि महाट्रान्सकोचे फॉर्म दोन्ही स्टार्ट झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये आता खूप कन्फ्युजन आहे की कुठला फॉर्म नक्की एडिट करायचा आहे की कुठला फॉर्म नक्की पुन्हा भरायचा आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे। तर त्या बाबतीत आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया। तर महाडिस्कॉमचा जो फॉर्म आहे त्याची लास्ट डेट आहे ॲक्च्युली 17 जुलै। ओके, त्यानंतर तो फॉर्म एडिट करणं बंद होणार आहे। तर महाडिस्कॉममध्ये न्यू फॉर्म तुम्ही सध्या ह्याच्यामध्ये भरू शकत नाही आहेत। आता भलेही 2 दिवस राहिलेत पण ह्याच्यामध्ये नवीन फॉर्म आपण भरू शकत नाही आहे। ओनली ह्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन अवेलेबल आहे। ओके, नवीन फॉर्म भरू शकत नाही, फक्त एडिटचा ऑप्शन अवेलेबल आहे आणि तो पण फक्त त्या मुलांसाठीच जे SEBC कॅटेगरीच्या अंडर येतात आणि ज्यांनी ऑलरेडी EWS मध्ये फॉर्म भरलेला आहे। जर तुम्ही ह्याच्यामध्ये SEBC मध्ये बसत नसाल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे। ऑलरेडी जर तुम्ही फॉर्म भरला तो ॲज इट इज कंटिन्यू होईल, काही चेंजेस करायची गरज नाही आहे। लॉग इन नाही केलं तरीसुद्धा चालेल, फक्त SEBCच्या मुलांसाठीच आहे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला त्यांच्यासाठी। ओके, आणि महाट्रान्सकोमध्ये मला माहिती आहे बऱ्याच जणांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे पण ती ओल्ड ॲड आहे ना, ओल्ड ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जो ओल्ड तुमचा जो काय फॉर्म आहे ना तो सगळा कॅन्सल झालेला आहे। तो तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचे असाल तुम्ही काही फरक पडत नाही आहे, सगळ्यांनाच तुम्हाला न्यू फॉर्म भरायचे आहे। ओके, न्यू फॉर्म फॉर ऑल। तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल, कुठल्याही रिझर्वेशन असाल, आधी फॉर्म भरलेला असेल नसेल काही फरक पडत नाही आहे। जर तुम्हाला एक्झामला आता अपियर व्हायचं आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरायला लागणार आहे। ओके, महाट्रान्सकोसाठी 2 एकत्रच आले आहेत, सेम डेट्स आहेत ऑलमोस्ट, त्यामुळे कन्फ्यूज झाले असतील बरेच जण। महाडिस्कॉममध्ये फक्त एडिटचा ऑप्शन आहे ज्यांनी आधी भरलेला ओल्ड, नवीनवाल्यांसाठी इथे आता काहीच फॉर्म अवेलेबल नाही आहेत आणि ते पण एडिट कोणाला करायचं आहे, फक्त SEBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर, बाकी कुठलेही चेंजेस होणार नाही आहेत। ओके, त्या बाबतीत आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे व्हिडिओमध्ये, डाऊट असलं जाऊन चेक करू शकता। आणि महाट्रान्सकोमध्ये नवीन फॉर्म भरू शकता आत्ता 2024चे पासआउटसुद्धा, आणि ओल्ड जे काय फॉर्म भरले असेल ते कॅन्सल झालेले आहेत। ओके, तर आता त्याच्यानंतर बऱ्याच जणांना माहीत पण नसेल, कदाचित डायरेक्टली हे व्हिडिओ बघत असतील, तर महाट्रान्सकोचे फॉर्म कधी चालू होणार आहेत, तर ऑलरेडी 15 जुलैपासून तुम्ही ही व्हिडिओ बघेपर्यंत ऑलरेडी फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि त्याची एंड डेट आहे ती 9 ऑगस्टपर्यंत आहे। ओके, बराच वेळ दिलेला आहे। त्याचे लिंक्स वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या व्हिडिओच्या, किंवा टेलिग्राम ग्रुपवर जो आपला आहे अमेझिंग इंजिनियर्स, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिकडे मी ऑलरेडी लिंक पोस्ट केलेल्या आहेत। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तेच सांगतो तुम्हाला, तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा, सगळ्या लिंक तुम्हाला खाली इथे मिळून जातील। ओके, त्यानंतर अगेन एक मोठा क्वेश्चन सगळ्यांसमोर येणार आहे, हँड रिटन डिक्लेरेशन कुठे मिळेल? टेन्शन घेऊ नका, इकडे तुमच्या समोरच मी इथे पेस्ट केलेलं आहे, हेच तुम्हाला लिहायचं आहे। हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे स्वतःच्या हाताने लिहायचं आहे। फक्त इथे जी गाळलेली जागा आहे तिकडे तुमचं नाव येईल, तुमचं जे काय नाव येईल हे लिहू नका, हे लिहायची गरज नाही आहे। इकडे ब्लँक स्पेसच्या जागी तुमचं नाव येईल आणि पुढे हिअर बाय, जसं माझं आहे आय अमेय खेडेकर हिअर बाय डिक्लेअर दॅट। ओके, त्यामुळे हे लिहायची गरज नाही आहे, इथे ब्लँक स्पेसच्या जागी फक्त तुम्हाला तुमचं नाव सबमिट करायचं। इम्पॉर्टंट गोष्टी चुका करणार तुम्ही म्हणून सांगतोय, बऱ्याच जणांचं झालेलं आहे। आपल्याला खूप घाई असते, ती घाई इथे दाखवायची नाही आहे। फॉर्म फिल करायला बराच दिवस दिलेला आहे तुम्हाला, आरामात भरा। ठीक आहे, इंग्लिशमध्येच भरायचं आहे आणि व्हाईट पेपरवर भरायचं आहे। पांढरा कोरा पेपर घ्या, ब्लँक पेपर, आणि त्याच्यावर ब्लॅक इंकने, ओके, काळ्या शाईच्या पेनाने तुम्हाला लिहायचं आहे। नंतर परत मला मेसेजेस येतील, निळ्याने लिहिलं आहे मी आणि अपलोड केलं आहे, फॉर्म सबमिट झाला आहे, तर आता काय करू? काही करू नका, सुरुवातीलाच लक्ष द्या, ब्लॅक इंक पेन वापरून तुम्ही करा। ओके, सगळ्या गोष्टी मी इम्पॉर्टंट सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे जे फॉर्म भरतील तुमच्या आसपासचे त्यांच्यासोबत नक्की व्हिडिओ पाठवा। सेव्ह करताना JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये, आणि त्याची साईज वगैरे काय आहे ते इकडे दिलेली आहे। 1-2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत की तेच तुम्हाला ब्लॅक इंकने भरायचं आहे व्हाईट प्लेन पेपरवर, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या। ओके, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत। ओके, घाई करू नका, आरामात। ह्याची जर का तुम्हाला PDF हवी असेल त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल की हा मी टेक्स्ट कुठून उचललेला आहे, स्वतःच्या मनाने नाही दिलेला आहे, महाट्रान्सकोने वेबसाईटवरच अपलोड केलेलं आहे जिथे फॉर्म सबमिट होतात तिकडे। अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत फॉर्म रिलेटेड, ते पण सांगतो, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इम्पॉर्टंट डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा माझं पर्सनल सजेशन आहे की फॉर्म लगेच भरायला चालू करू नका, 1 वीकपर्यंत तरी थांबा। आपल्याकडे 3 वीकचा ऑलमोस्ट टायमिंग आहे, 3 वीक ते 4 वीक आहेत।
तर त्यामुळे घाई करू नका. जर काही चुका असतील फॉर्ममध्ये त्या रेक्टिफाय व्हायला ॲटलिस्ट एक 7-8 दिवस तरी द्या. त्यामुळे 1 वीक नंतर फॉर्म भरायला चालू करा तुम्ही. म्हणजे 20 तारीख नंतर 22 तारीख नंतर फॉर्म भरायला घेतला तरीसुद्धा चालेल. ओके. त्यानंतर प्लीज काळजीपूर्वक तुमचं जे काय नावाची जे काय स्पेलिंग आहे ती नीट भरा. नाव भरताना खूप जणांची मिस्टेक होते. जे तुमच्या सर्टिफिकेटवर आहे तेच तुम्हाला सबमिट करावं लागेल, तेच तुम्हाला फिल करायचं आहे. घाई करून काही होणार नाही आहे. तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा नाही मिळणार आहेत घाई केल्याने, फॉर्म लवकर भरल्याने. ओके. त्यामुळे शांतपूर्वक बघा. पाहिजे तर सोबत कोणाला तरी बसवा, त्याला पण चेक करायला सांगा की मी जे काय टाईप केलं ते करेक्ट आहे की नाही. 2, 3, 4 वेळा बघा शांतपणे. ओके. नंतर टेन्शन घेऊ नका, आरामात करा. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर ॲप्लिकेशन जो फॉर्म होतो त्याची PDF सेव्ह करून घ्या. ती जी PDF आहे ती स्वतःला मेल करा किंवा त्याची प्रिंटआउट जर पॉसिबल असेल लगेच तर प्रिंटआउटसुद्धा काढून घ्या. कारण तुम्ही जेव्हा सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला DVला तो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करावा लागतो. जर तुम्हाला खरंच इम्पॉर्टंट असेल तुमचं सिलेक्शन होणं तर ॲप्लिकेशन फॉर्म सिरियसली सेव्ह कराल. ओके. त्यानंतर थंब इम्प्रेशन पण आपल्याला सबमिट करायचं आहे फॉर्ममध्ये. लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन आहे. लास्ट टाईमला आपण काही जणांनी राईट हँडचं थंब इम्प्रेशन दिलेलं, मग परत ते टेन्शनमध्ये येतात. ओके. तर त्यामुळे आत्ताच लक्ष देऊन ऐका. व्हाईट पेपरवर काळ्या किंवा ब्ल्यू इंकने, कुठली पण इंक असेल प्रॉब्लेम नाही आहे. ओके. त्यानंतर साईज वगैरे त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. उजव्या हाताचं देऊ नका. सिग्नेचर पण काय परत ब्लॅक इंक पेन वापरायचं आहे व्हाईट पेपरवर. साईजेस त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. शांतपणे सगळ्यात तयारी करा आणि नंतर फॉर्म भरायला तुम्ही घ्या. फोटोग्राफमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल, कलर फोटो, आणि बॅकग्राऊंड मोस्टली प्रेफरेबली व्हाईट सांगितली आहे. दुसरी असेल तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो व्हाईटच काढा. सगळीकडे व्हाईट बॅकग्राऊंडच यूज होते, तर त्यामुळे व्हाईट बॅकग्राऊंड काढलेली उत्तम. वेळ आहे बराच फॉर्मसाठी. लास्टच्या दिवसापर्यंत थांबू नका, एखाद वीक नंतर चालू करा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे महाट्रान्सकोचा जो फॉर्म ऑलरेडी ज्यांनी भरलेला आहे त्यांच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण मी वाचल्या, सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो मी. त्यामुळे फॉर्मचा रिफंड कधी होईल, जो आम्ही फी भरलेली आहे त्याचा रिफंड कधी होईल, तर तुम्हाला सांगतो की फॉर्म जे तुम्ही फी भरलेली आहे त्याचं रिफंड ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. बऱ्याच मुलांना यायला हळूहळू स्टार्ट झालेला आहे. सगळ्यांना एकाच दिवशी नाही येणार, बरेच फॉर्म होते, त्यामुळे हळूहळू एक आलं येत जातील. तुमच्या अकाउंटमध्येच येतील जिथून तुमचे पैसे कट झाले असतील. एकाचा डाऊट होता की मी सायबर कॅफेवाल्याकडून पैसे भरलेले आणि मग त्याला मी कॅशमध्ये दिलेली, तर ते त्याच्या अकाउंटला येतील. तुम्ही त्याला चेक करायला सांगा ज्या काय गोष्टी असतील ते जिथून कट झालेत तिकडेच येतील. त्यामुळे डेली तुम्ही तुमचं अकाउंट स्टेटमेंट चेक करत राहा. एक दिवशी तुम्हाला मिळेल. कुठल्या दिवशी येईल सांगता येणार नाही, पण ऑलरेडी मुलांना रिफंड यायला स्टार्ट झालेली आहे. ओके. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्यानंतर टेंटेटिव्ह एक्झाम डेट काय असू शकते आता आपण विचार करूया. फॉर्म भरायला आपल्याला 9 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलेला आहे. 9 ऑगस्टपासून कमीत कमी मिनिमम 1 मंथ तरी आपल्याला लागतो. जनरली सगळेच घेतात, सगळेच ऑर्गनायझेशन घेतात. त्यामुळे 9 सप्टेंबर तरी आपण टेंटेटिव्ह पकडू शकतो, पण एक्झॅक्टली 30व्या दिवशी एक्झाम होईल असं नाही आहे. त्यानंतर पण बफर टाईम द्यायला लागतो. करेक्ट. बऱ्याचदा होतात मागे पुढे गोष्टी, त्यामुळे आपण टेंटेटिव्ह एक्झाम सांगतोय मी. टेंटेटिव्ह म्हणजे मागे पुढे होऊ शकतो, पण आपण आपल्या तयारीसाठी एक मनाची खात्री करावी, तयारी व्हावी, त्यासाठी आपण टार्गेट घेऊ शकतो. आपण एक 15 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरच्या मध्ये आपली एक्सपेक्टेड एक्झाम डेट होऊ शकते. जर काय अपडेट आला तर त्या हिशोबाने मी तुम्हाला कळवेनच त्या बाबतीत अपडेट असेल तर. पण टेंटेटिव्ह तुम्हाला टार्गेट घ्यायचं असेल तर तुम्ही आता 15 जुलैपासून 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर म्हणजे नाही म्हटलं तरी 60 ते 75 दिवस अजूनही आपल्या हातात आहे. आत्ता पण जर तुम्ही स्टार्ट केलं नसेल तयारी करू शकता. ओके. तर सगळ्या लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, त्यामुळे मित्रांसोबत शेअर करा. मी बाकी कधी सांगत नाही तुम्हाला शेअर करायला, पण ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. नंतर जाऊन तुम्हाला त्याचा रिग्रेट करू नका की ही गोष्ट आधी माहिती असेल तर कळली असती तर बरं झालं असतं. त्यामुळे शेअर करा नक्की तुमच्या मित्रांसोबत जे महाट्रान्सकोच्या एक्झामसाठी अपेअर होणार आहेत, किंवा ग्रुपवर वगैरे टेलिग्रामच्या व्हॉट्सअपच्या जिथे पॉसिबल होईल तिकडे शेअर करा. असिस्टंट टेक्निशियनसाठी जे मी सांगितलं टेस्ट सिरीजवर काम जोरात सुरू आहे. लवकरात लवकर येईल. आपल्या ॲपवर
आपलं ॲपचं नाव आहे अमेझिंग इंजिनियर. सगळ्या लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा डायरेक्टली तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन चेकआउट करू शकता. iOS वाल्यांसाठी सुद्धा लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकता, मी तुम्हाला सांगेन. आणि AEसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, महाट्रान्सको AE इलेक्ट्रिकलसाठी स्पेसिफिकली आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजच इन्क्लुडेड आहे. सॅम्पल व्हिडिओज तुम्ही इथे चेकआउट करू शकता, आवडली तर परचेस करू शकता. अजूनही टाईम आहे, मिनिमम मी सांगितलं 2 मंथ्समध्ये करून होऊ शकतं. आणि शॉर्टेस्ट टाईम जेव्हा आपल्याकडे अवेलेबल असतो तेव्हा एक गायडेड पाथ कोणीतरी देणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे कमीत कमी टाईमामध्ये आपला मॅक्झिमम टाईम यूज होतो. ओके, कमी वेळामध्ये आपला जो टाईम आहे तो वेस्ट न होता मॅक्झिमम यूज होतो. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, ह्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आपण त्याचं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.